29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कृत करणार आहेत आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईसाठी आंतरवली सराटी येथून निघणार आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आज बीडमध्ये जी इशारा सभा ठेवण्यात आली आहे, जी छोट्या खानी बैठक ठेवण्यात आली होती, याच बैठकीचे स्वरूप आता एका मोठ्या सभेमध्ये होत आहे। ही बीड तालुक्यातील मांजरसुंबा या गावामध्ये सभा होत आहे आणि या सभेची तयारी आता पूर्णतः झाली आहे। आपण पाहू शकतो मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी इथे जेसीबी द्वारे आणि क्रेनद्वारे हार लावून सत्कार करण्यात येणार। यामध्ये आयोजक आहेत, इथले मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, हे आपल्यासोबत आहेत। काय तयारी आहे आणि कशा पद्धतीचं स्वागत असेल, काय सांगाल नाना, कशा पद्धतीने तयारी केली आहे? जोरदार तयारी बालाघाटावरल्या सगळ्या मराठा बांधवांनी आणि सगळ्या सेवकांनी केली। मनोजदादाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे। आपण बघताय 20-25 जेसीबी आहेत, 2 क्रेन आहेत, अजून लोक सगळे आहेत, झेंडे भगव्या झेंड्याने मांजरसुंबा आणि परिसर सगळा सजलाय। सभेच्या ठिकाणचं मैदान फुल झालंय, चौकात इथं हजारो लोक आहेत। एकदम प्रचंड ताकदीनं मराठा समाज मनोजदादांच्या या बैठकीला आलेला आहे आणि ही बैठक न होता महासभा होणार आहे, हे तुम्हाला आता तुमच्या कॅमेऱ्याने तुम्ही टिपणारच आहात। आणि या माध्यमातून सरकारनं एवढं लक्षात घ्यावं की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, मनोजदादांनी ज्या मागण्या दिल्यात त्या तात्काळ मंजूर कराव्यात, अन्यथा मनोजदादा इथून इशारा देणार आहेत। आणि एकदा जर मनोजदादा मुंबईला निघले तर मग 2 दिवस जे काय करता येतील करा, पुन्हा माघार नाही। आणि मुंबईत गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय मनोजदादा आणि मराठा समाज माघार येणार नाहीत। त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीला महत्त्व आले। आम्ही सगळे समाज बांधव सगळे इथं उत्सुकतेने मनोजदादांच्या भाषण ऐकायला आणि त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने थांबलेलो आहोत। काल बीडमध्ये ओबीसींची बैठक झाली, यामध्ये वाघमारे आणि हाके देखील उपस्थित होते। हाकेंनी बोलताना असं म्हणाले आहेत, कोण काळकुत्रे आणि यांची अवकात आहे का की ती माझ्यावरती बोलायची आणि आम्हाला जर तुम्हाला मारायचंच असेल तर मारून टाका, ही पद्धत आहे का, ही लोकशाही आहे का, या पद्धतीने त्यांनी तुमच्यावरती वक्तव्य केलंय, कसं पाहता? आता मनोजदादांनी सांगितलं म्हणून मी त्यांचे नाव घेणार नाही। रात्री मनोजदादांचं माझं बोलणं झालं, उगाच नाव घेऊन कुणाला मोठं करू नका म्हणल्यामुळे मी त्यांचं नाव घेत नाही। परंतु त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही जाणून बुजून मनोजदादांच्या वैयक्तिक चारित्र्यावर बोलता, वैयक्तिक आरतपुरेची भाषा करता आणि समाज म्हणून हे दोघं जण ते 2-4 जे बांडगुळ आहेत ना, ते जे भूछत्र उगवल्याप्रमाणे पावसाळ्यात मराठ्याचं आंदोलन आलं की उगवतात, हे जाणून बुजून मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायला पेड कोणीतरी रिचार्ज करून पाठवलेले आहेत आणि हे भुंकायला सुरुवात करतात मनोजदादावर आणि मराठा समाजावर। कधीच मनोजदादा किंवा आम्ही कुठल्या समाजावर बोललो नाहीत। हां, ओबीसीचे नेते जे आरक्षणाला विरोध करतात त्याच्या विरोधात मनोजदादा बोललेत, आम्ही सगळे बोललोत। परंतु जाणून बुजून हे लोक मराठा ओबीसी वाद करून त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे, कुणाला तरी त्यांच्या आकाला खुश करायचं आहे म्हणून हे जाणून बुजून करतायत। परंतु त्यांना ईट का जवाब पत्थर से मिलेगा एवढं नक्की सांगतो, जशास तसं उत्तर मिळेल जर मनोजदादा आणि मराठा समाजाच्या बाबतीत इथून पुढं जर चुकीचं काय वक्तव्य केलं, लोकशाही सोडून वक्तव्य केलं आणि अशोभनीय भाषा आली तर जशास तसं उत्तर देऊ। मुंबई वेठीस धरायची आणि मुंबईमध्ये दंगली घडवायच्या, मुंबई काय तुमच्या बापाची आहे का, असं देखील लक्ष्मण हाके म्हणले, यावर काय तुम्ही बोला? मुंबई आमच्या बापाची नाही, त्यांच्या नाही, या महाराष्ट्राचे, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची मुंबई आहे आणि मुंबईमध्ये प्रत्येक जण जाऊ शकतो। मुंबई हा देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथं मंत्रालय आहे, तिथं निर्णय करणारे मुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ बसलेलं आहे, तिथं सगळं सचिव, मुख्य सचिव आणि सचिव बसलेले, तिथून निर्णय होतोय म्हणून मुंबईला जायचंय। आणि गणपती असल्यामुळे आम्ही एक रस्ता मागितलाय आणि तिथल्या मुंबईतले सुद्धा हजारो बांधव आमच्या सोबत आहेत। मराठ्यांच्या स्वागताला सज्ज आहेत मुंबईकर आणि या मुंबईला आम्ही त्रास न द्यायला न जाता आम्ही आमचा ग्रामीणचा राजा गणपती तो लालबागच्या राजाच्या भेटीला न्यायलो आणि आमच्या ग्रामीणच्या या भव्य दिव्यची मिरवणूक आंतरवली ते मुंबई गणपतीची होणार आहे। त्या गणपतीचं विसर्जन आम्ही अरबी समुद्रात करणार आहेत आणि आरक्षण घेऊन येणार आहेत, यासाठी आम्ही जातो आहोत। जे वाघमारे आहेत, तुम्ही जे वक्तव्य केलं होतं की लक्ष्मण हाकेंची जीभ आसडल्यानंतर लाख रुपये बक्षीस देणार होतं, त्यावर ते म्हणाले की तुम्ही जर या पद्धतीने जर आम्हाला डिवचित असाल तर तुमचे मनोज जरांगे आमच्या त्यांच्या सासरवाडीत तिथे तुकडे मोडतात, आम्हीही बघून घेऊ, आम्हीही जशाच तसं उत्तर देऊ। हेच ना वैयक्तिक बोलतायत। आता सासरवाडी त्यांची कुठं गंगापूरला, ते राहते तिथं शहागडला, हे अशा पद्धतीचं चुकीचं आणि वैयक्तिक जाऊन बोलतायत। मनोजदादा बोलले का ह्यांचं नाव घेतलं का या कोल्या कुत्र्याचं? कधी बोलले का ह्यांचं? कुठल्या धनगर समाजाला बोलले, वंजारी समाजाला बोलले, कुठल्या माळी समाजाला बोलले का? हां, त्या नेत्याला बोलले, या आरक्षण वर्गात त्या नेत्याला बोलले।
पण हे यांचं हेच पोट सुरू आहे ना, मनोजदादा वैयक्तिक बोलायचं. मागं बी संभाजीराजे छत्रपती आहेत कोल्हापूरचे, त्यांना बेवडा म्हणले, मनोजदादाला बेवडा म्हणले. ही भाषा शोभते का यांना? आणि मग हे जर होत असेल तर 6 कोटी मराठा समाज मनोजदादा मागे आहे. मनोजदादा म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाज म्हणजे मनोजदादा, हे समीकरण गेल्या 2 वर्षात तयार झालंय. एक प्रकारे मनोजदादावरचा हल्ला हा मराठा समाजावरचा हल्ला आहे. त्यामुळे आमच्यासारखे संवेदनशील मनाचे कार्यकर्ते हे सहन करणार नाहीत आणि वेळ आली तर जसे असतं तो उत्तर देऊ, वेळ आली तर ठोकून काढायची सुद्धा आमची तयारी आहे. पण मनोजदादांनी सांगितलंय म्हणून सध्या आम्ही शांत आहे. या बैठकीतून आता मनोज जरांगे पाटील काय इशारा देणार आहेत आणि कशा पद्धतीने असेल आणि काय नियोजन असेल? नियोजन तर जोरात चाललंय मुंबईच्या बाबतीत आणि आरक्षणाच्या बाबतीत दादा इशारा देतील असं आम्हाला वाटतं. परंतु आता आम्ही तुमच्यासारखंच उत्सुक आहेत की दादा काय इशारा देत आहेत. पण मला वाटतं इथं मुंबईला महिलांना नेता येत नाही, त्यांना इथं ठेवणार आहेत, इथली जबाबदारी देणार आहेत. आणि तरुण सर्व बांधव यांनी मुंबईत कसं जायचं, आरक्षण कसं मिळवायचं, 2 वर्षात काय मिळाले आणि काय सरकारनं आश्वासन दिलेले पाळले नाहीत, यावर विचारमंथन करून दादा एक सरकारला सूचक इशारा देतील आणि 27च्या अगोदर निर्णय घ्यावा असे ते सूचना देतील. आणि ते नाही ऐकलं तर मग मुंबईत गेल्याशिवाय राहणार नाहीत. बहुतेक या पद्धतीने दादा बोलतील असं आम्हालाही वाटतंय. आता काय बोलतायत ते आम्ही तुमच्यासारखं त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागून आहोत. ते होते गंगाधर काळकुटे जे मराठा समन्वयक आहेत. त्यांनी या सभेमधून मनोज जरांगे पाटील काय निर्णय देतील हे पाहणं उत्सुकतेचं आहे. लोकशिवायसाठी दीपक जाधव, बीड.